हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण निघालो आहोत गोराई विलेज. पेगोडा आहे तिकडे, ग्लोबल विपश्यना पेगोडा, त्यासाठी निघालो आहोत. माझ्यासोबत आहे तुझे काका आहेत, माझा मुलगा आहे, त्यांचा एक मुलगा आहे लहान. असे आम्ही आता सध्या बस स्टॉपवरती उभे आहोत. बसची वाट पाहत आहोत. आता आमची बस येईल थोड्या वेळामध्ये. हा बस स्टॉप आहे प्रतीक्षा नगरचा. समोर बस डेपो आहे. इकडनं 348 किंवा 255 नंबरची बस आहे की जी आता आपल्याला तिकडे बँड्रा कला नगर पर्यंत जायचं आहे. दादा हाय बोल. आता आम्ही प्रतीक्षानगर डेपो मधून आता आलो आहोत कलानगरला, आणि आता इकडनं आम्ही 440 बस नंबर पकडून बोरवली स्टेशनला जाणार आहोत. बोरवली स्टेशनला, बोरवली स्टेशनच्या वेस्ट साईडला आलेलो आहोत. माझ्यासोबत आहे काका. दादा हाय बोल. बाळा हाय बोल. आम्ही सर्व आलो आहोत आता बोरवली वेस्टला. आता इकडनं आम्ही रिक्षा पकडणार आहोत आणि रिक्षा पकडून डायरेक्ट गोराई विलेजला जाणार आहोत. पेगोडा साईडला हे बोरवली स्टेशन आहे, बघू शकता तुम्ही. रिक्षा स्टँड आहे इकडे, बघू शकता तुम्ही. बसले ते रिक्षामध्ये, आता मी पण बसतो. आलो आहोत आम्ही आता आपल्या गोराई बीच वरती आलो. गोराई खाडी म्हणतात त्याला. इकडनं आता आम्ही जाणार आहोत, तिकीट काढणार आहोत बोटचं, आणि बोटचं तिकीट काढून झाल्यावरती आम्ही मग बोटमध्ये बसून जाणार आहोत पेगोडा बघायला. बघा इकडे उभे आहेत आता गोराई सुविधा मच्छी विक्रेता सेवा संघ. इकडे मच्छी मार्केट आहे, हा परिसर आहे. तिकीट काउंटर. तिकीट काउंटर आहे. ही बोट लागलेली आहे मित्रांनो. आता ह्या बोट मधूनच आपण जाणार आहोत. चला बोट मध्ये बसू. तिकीट दाखव. तिकीट झालं. पेगोडा जायचं. पेगोडा तिकीट वापस घे. मध्ये बसलो आहोत. दादा काय बोल. वरती बघ. बोट निघाली आता. बोट निघाली आहे आता. बोट चालू झाली आहे बघ. बोट आहे त्या. बोट पण छोटे छोटे आहे तिकडे जाणार.
आता आलो आहोत, भूक लागेल आता थोड्या वेळामध्ये आणि आम्ही आता आलो. थोडा कसा दिसतो लांब सुंदर. ती बोट होती, आता ह्या बोट मधून उतरलो आता. होडी पण होती. चांगलं आहे, छान आहे का? भूक लागली तर जवळच आहे का? आता भूक लागली आहे त्यामुळे आता काहीतरी खाऊन घेऊया. आता जस्ट आलो आणि त्याला भूक लागली त्यामुळे आता बोलू जाऊया, खाऊनच घेऊया. खाण्यासाठी आता ऑर्डर केली. जाऊ दे पडू. काय पडलं? जाऊ दे पडू. इकडे हा बोलायचं आता काय बसण्यासाठी छान. आता आम्ही ऑर्डर केली छोलेपुरी. बघू आता किती वेळ असते. छोलेपुरीच खायची आहे ना? हा रस्ता आहे मित्रांनो ग्लोबल पेगोड्याकडे जाणारा. खूप शांतता आहे ह्या रस्त्यामध्ये आणि किती छान वातावरण वाटतं. मस्त वाटतं. एवढं ऊन असताना सुद्धा बघा किती खूप सुंदर असं वातावरण आहे. झाड आहे बघा इकडे मोठं, फुलांचे वगैरे झाड आहेत. सुंदर असं वातावरण आहे. फायनली मित्रांनो आम्ही बघा पेगोड्याला पोहोचलो आहे. हा आहे पेगोडा. फायनली आम्ही पेगोड्याला पोहोचलो आहोत. हा आहे ग्लोबल विपश्यना पेगोडा आहे. तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो बघा. हा बर्मा म्यानमार स्टाईल मध्ये आहे. बघू शकता मित्रांनो हा ग्लोबल विपश्यना पेगोडा खूप सुंदर वाटतो आणि इकडे खूप मन प्रसन्न होतं. आज मी आलोय खूप दिवसानंतर. आता इकडचं फायनली काम पूर्ण झालेलं आहे. याची सुरुवात 2000 सालामध्ये झाली होती कन्स्ट्रक्शनची आणि 2009 मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते. आणि तेव्हापासून लोक खूप लांबून इकडे येतात आणि इथे आल्यानंतर माणसाचं मन खूप शांत होतं आणि शांतता एक प्रकारची लाभते. आता फायनली आम्ही आतमध्ये जात आहोत पेगोडामध्ये. चला मित्रांनो. बघू शकता तुम्ही इकडे खूप मोठा आहे हा पेगोडा. हा मुख्य प्रवेशद्वार आहे. दादा इकडे हा मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथे आम्ही आलो आहोत. आता इकडनं आता आम्ही फायनली असं वरती जाणार आहोत. खूप छान वातावरण आहे. हा गेट आहे. बघा खूप भव्य असा पेगोडा आहे मित्रांनो. ग्लोबल विपश्यना पेगोडा खूप सुंदर वाटतो.
दादा इकडे आहे दादा. ए दादा इकडे आहे ना. आम्ही लाईनमध्ये निघालो होतो जाण्यासाठी. चेकिंग झाली आहे. सुंदर वातावरण आहे मित्रांनो. काय शांतता वाटते, मला भारी वाटते तिकडे आलो तर. वाजव वाजव. दादा घंटा वाजवतो, खूप खुश झालाय. मजा आली. चला, खूप ऊन वाढलेलं आहे मित्रांनो. खूप ऊन झालंय, तरी पण इकडे खूप मजा येते, भारी वाटतंय. हा बघा कसा पळत. एन्जॉय येते त्याला खूप. खूप एन्जॉय करतोय तो आता. व्ह्यू खूप छान आहे इकडचा. खाली आहे दादा. बघू शकता मित्रांनो, इकडचं वातावरण खूप छान आहे. ते बघा खूप सुंदर वाटतं. हत्ती बघा मित्रांनो, खूप सुंदर बनवले तिथे. 2 ठिकाणी हत्ती आहेत. सुंदर व्ह्यू वाटतो हा इकडनं समोरून. हा बघा खालचा गेट आहे तो समोरचा, खूप सुंदर वाटतो. बघू शकता तुम्ही. ते लोक गेलेत पुढे, आता मी चाललोय त्यांच्या सोबत. भारावून गेलोय मित्रांनो मी खूप. नाईस, जबरदस्त. हे बसले आता इकडे. दादा कुठे? दादा कसं आहे? मजा येते? हा छोटा पेगोडा आहे.
हा एंट्री आहे गेट आतमध्ये. मोठा गुंबद आहे हा. तिकडे जाऊ नको. आतला व्ह्यू आहे मित्रांनो. आतमध्ये खूप मोठा, एका वेळेस 8,000 साधक बसू शकतात मेडिटेशन करण्यासाठी. एवढा मोठा आतमध्ये हा घुमट आहे. खूप मोठी जागा आहे आतमध्ये, खूप मोठा स्पेस आहे, बघू शकता तुम्ही. ज्यांना कोणाला मेडिटेशन करण्यासाठी 10 दिवसाचा शिबिर असतो इकडे, अप्लाय केल्यानंतर नंबर लागतो, ते इकडे येऊन 10 दिवसाचा शिबिर करू शकतात. त्याने मनाला खूप शांती लाभते आणि मन प्रसन्न होते. त्याच्यावरती बुद्धांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत वरच्या गुंफामध्ये. आतमध्ये लोक मेडिटेशन करत आहेत, मेडिटेशन करण्यासाठी बसलेले आहेत. काय करतो दादा? पाणी बघतोय? पाणी बघतोय का? तिकडे जाऊ नको. बघा, त्याला खूप मजा वाटते. आता आपण तिकडे गेलाय. ए खाली ये, पडशील. ए खाली ये. अरे खाली ये ना. बघा तिकडे त्याला वॉचमॅन ओरडतोय तरी वरतीच चाललाय. खाली ये. ऐकतच नाही तो, खूप आगाऊपणा करतो. सत्यनारायण गोयंका योग श्रीमती इलाईची देवी गोयंका. विपश्यना गोयंका गुरुजी यांनी सुरुवात केली आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे विपश्यनासाठी. त्यांचे खूप लाखो फॉलोअर्स आहेत, साधक आहेत त्यांचे. गार्डन आहे का इकडे? चला, इकडे गार्डन आहे छोटस, छान आहे. परंतु
तो बघा आता घसरगुंडी खेळण्यासाठी कसं पळतोय. त्याला खूप आवडते घसरगुंडी. बघा पाण्याची विहीर आहे छोटी. धम्मचक्र म्हणतात त्याला. दादा बघा हरणा बरोबर काय करतोय. अरे दादा ते नकली आहे. नकली हरण आहे ते. पळू नको. काय बघतोय. आणि तिकडे बुद्धांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. इकडे पेंटिंग्स आहेत पैगोड्याच्या वेगवेगळ्या बघू शकता. ही पेंटिंग गॅलरी आहे. फोटो सर्व लावलेले आहेत. आम्ही तिकडे पूर्ण पेंटिंग गॅलरी आहे ती बघण्यासाठी आलो आहोत. तुम्ही बघू शकता पेंटिंग गॅलरी. सेकंड पेंटिंग, ही थर्ड पेंटिंग आहे. इकडे बुद्धांचा जन्म होऊन बुद्ध 7 पावलं चाललेत. ही तिसरी आहे पेंटिंग. सिद्धार्थ बालक का प्रथम ध्यान. गौतम बुद्धाचं आणि त्यांच्या भावाचं हंसावरून भांडण झालं होतं. बघा इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स आहेत. खूप छान वाटतात बघायला. इकडे बुद्धांचा विवाह झाला होता. सिद्धार्थ गौतम यांचा विवाह झाला होता. आता आपण पुढे बघूया. खूप मोठे पेंटिंग गॅलरी हे बघा. पाच स्वप्न में से पहिला. 5 स्वप्नामध्ये पहिलं स्वप्न. बघा इकडे मारा पराजित होतो आणि बुद्धांना बोधी प्राप्त होते.
चला आता आम्ही निघालो घरी. सगळं फिरून झालं व्यवस्थित, मजा आली. बाय बाय गाईज.